हॅलो. स्ट्राईकला येते नंदन, नॉन स्ट्राईक येते कैलास आणि बॉलर येते यतीश. बघूया यतीश यांचा पहिलाच बॉल नंदनसाठी आणि वाईड. पहिलाच बॉल वाईट. अतिरिक्त एक धाव. बांधणपाडा संघाचं खातं खोललेलं आहे 1 धावेने. बघूया यतीश यांचा पुढचा बॉल नंदनसाठी. एलबी आउट नाही. हो 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 चालेल 100% चालेल चालेल. आमचा सामान ठेवणार आहे, पण सामान ठेवणार आहे असा. हो हो चालेल. बघूया यतीश यांचा पुढचा बॉल. 2 धावा झालेल्या आहेत. बघूया यतीश यांचा पुढचा बॉल आणि खूप सुंदर असं लेगच्या दिशेने बॉल मारलेला आहे. बघूया बॉलवर किती धावा मिळतील. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली होती 3 धावा. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुरुष 11 आहे, वडिवली आहे, दुपारेपाडा आहे, सारखी आहे, मूज आहे, बघूया नेहरुली आज होती ना, नाही आली. ते योग्याला सुट्टी नाही बोलतो, पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतात. पोरा नाही जमणार तर बरा आहे सर. नाही आली तर बरा झाला. बघूया यतीश यांचा पुढचा बॉल नंदनसाठी. धावसंख्या झाली ती 5 धावा. अजून सुद्धा या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा प्रहार बघायला भेटेल का. आणि 1 धाव पूर्ण. एकच धाव समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या झाली ती 6 धावा. विजय घरत आणि सागर पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी मंडळामध्ये यायचं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर झालेले 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. निखिल शेवटचं षटक आहे. धावसंख्या झाली ती 6 धावा आणि उत्तुंग भरारी षटकार, लांब लचक षटकार मारलेला आहे नंदन याने निखिल याला. धावसंख्या झालेली ती 12 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी करायला ते नंदन.
दीपेश घोलप यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं पण सहर्ष स्वागत करत डीकेपी शिवकुळा पाहुणे पडा या संघाकडनं. आणि दीपेश घोलपला सन्मान दिलेला षटकार पाहुणे मंडळ त्यांच्यासाठी नंदनने त्यांच्या दिशेने षटकार मारलेला आहे. खूप सुंदर अशी फलंदाजी करत नंदन. 2 बॉलवर 2 षटकार आले आहेत नंदनच्या बॅटमधनं. धावसंख्या झाली ती 18 धावा. अजून सुद्धा 4 बॉल शिल्लक आहेत ते निखिल याचे. आणि हा सुद्धा षटकार. लगातार 3 षटकार मारले आहेत निखिलच्या बॉलिंगवर. खूप सुंदर अशी फलंदाजी होत आहे ती नंदन याची. बघूया निखिल यांचा पुढचा बॉल नंदनसाठी. खूप सुंदर अशी फलंदाजी होत आहे नंदन याची. लगातार 3 षटकार मारलेले आहेत. आणि आणि 2 धावा. रनिंग बघा यांची किती सुंदर अशी रनिंग पण होत आहे. 2 धावा. त्याच्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 26 धावा. आणि डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. या बॉलवर जर मोठा हिट आला तर फायटिंग स्कोर होईल पिंपळा संघासमोर. जाताना फक्त घेऊन जर गेलास तरी चालेल. आणि खूप सुंदर असा षटकार नंदन याच्या बॅटमधनं. 4 षटकार आलेले आहेत. 4 षटकार मारलेले आहेत नंदन याने. खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे. लांब दूरवर षटकार मारलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा. 32 धावांचं आव्हान केलेलं आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावाचं आव्हान दिलेलं आहे ते पिंपळा संघासमोर. मग 33 अरे 26 आणि 6 बरोबर ना. मग जास्त काय करतो. बारा नंदन आहे बॉलिंगला. हॅलो. 12 चेंडू आणि 33 धावाचं आव्हान ठेवलेलं पिंपळा संघासमोर. बांधणपाडा संघाने खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे ती. पियुष खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे ती नंदन याने. उत्तुंग भरारी षटकार बघायला भेटले त्याच्या बॅटमधनं. 4 षटकार मारलेले आहेत त्याने. खूप सुंदर अशी फलंदाजी नंदन याची. आणि धावाचं आव्हान ठेवलेलं आहे ते 33 धावांचं पिंपळा संघासमोर. बघूया यतीश आणि सतीश याने मगाशी खूप सुंदर अशी फलंदाजी करणं. लागोपाठ 3 षटकार मारून मॅच विजय मिळवला होता. आता बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतात ते सतीश आणि यतीश. आणि पहिलाच बॉल डॉट. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा करत आहेत ते नंदन. तेवढे सुंदर असे फलंदाज आहेत ते यतीश. खूप सुंदर असा बॉल मारलेला टॉपच्या दिशेने यतीशाने. दूरवर गगन भरारी षटकार मारलेला आहे
यतीशाने. बघूया नंदन यांचा पुढचा बॉल. 2 बॉलमध्ये 6 धावा झालेले आहेत. नंदन यांचा पुढचा बॉल यतीश साठी. आणि डॉट बॉल. जेवढी चांगली फलंदाजी होते तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा होत आहे. खूप सुंदर असा लांबवर टोला मारलेला आहे तो यतीशाने. षटकार लांब लचक. अजून सुद्धा या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली ती 12 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि रिव्हर्स स्वीप 6. खूप सुंदर अशी फलंदाजी यतीशाची. तुफानी फलंदाजी होत आहे. समोरच्या संघाकडनं पण तशीच फलंदाजी झाली होती. त्याच पद्धतीने यतीशाची फलंदाजी होत आहे. बघूया नंदन यांचा लास्ट बॉल. या बॉलवर काय होईल. धावसंख्या झाली होती 18 धावा. आणि ही सुद्धा षटकार. धावसंख्या झाली होती 24 धावा. धावसंख्या झाली होती 24. त्याला बोलो भावा थांब रे भावा थांब. जाग बॉलांचा पियुष तो. अरे बॉलर को मला तो राहुल. अजून सुद्धा अजून सुद्धा 9 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे ती पिंपळास संघाला. राहुल गोलंदाज आहेत तर राहुल मगेश खूप सुंदर अशी गोलंदाजी करून 3 धावा देऊन मॅच विन केली होती ती राहुल याने. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल आणि षटकार फ्लॅट 6. 5 बॉल मध्ये 3 धावाची गरज आहे ती पिंपळास संघाला. ए भावा ए दादू से बॉल फेक ना. ए बॉल फेक ना. खूप सुंदर असा बॉल. अजून सुद्धा मॅच संपलेली नाही हे दाखवून देतोय तो राहुल. 4 बॉल मध्ये अजून सुद्धा 3 धावेची आवश्यकता आहे ती पिंपळास संघाला. आणि हा सुद्धा षटकार. विजयाचा षटकार मारलेला तो सतीशाने. खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती नंदन याने. तेवढीच सुंदर अशी फलंदाजी करून दाखवली ती सतीश आणि यतीशने. आणि आपला विजय मिळवला तो. आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला पहिल्या